की ते मोडी लिपीच्या वाचकाला एखाद्या वेळेस बदल होते, म्हणजे हे गावचं ते गाव पण दाखवलं जातं. इथल्या स्थानिकच्या सगळ्या मोडी लिपी अभ्यासकांना, इथल्या तज्ज्ञाला सरकारनं एक पत्र द्यावं की इथले जे मोडी लिपी अभ्यासक आहेत, इथले फारसीचे आहेत, इथले उर्दूचे अभ्यासक आहेत, हे काही तज्ज्ञ आहेत, यांच्यासाठी एक पत्र द्यावं की तुम्ही सुद्धा दस्तावेज शोधून वाक्य बरोबर करू शकता. कारण मोडी लिपीत एखाद्या वेळेस लचं ल होतं, रचं द का असं पण होतं प्रकार ते वाचण्यात. हेच जर अभ्यासक त्यात असतील आणि सरकारनं जर त्यांनी नियुक्त केलेले 2-4 असणार आहेत अधिकृत, त्याच्यानंतर त्यांना कलेक्टरांच्या माध्यमातून अधिकार आहे की आपल्या जिल्ह्यात जेवढे मोडी लिपी अभ्यासक असतील यांनी सुद्धा दस्तावेज शोधून ते असणारे वाक्य सुद्धा दुरुस्त करता येतं, हे सुद्धा करता येतंय झाले. नुसते जिल्ह्यासाठीच नाही तर इथले अभ्यासक राज्यभरात सुद्धा काम करू शकते. त्यावर राज्यभरात उदाहरणार्थ धाराशिवचं त्याचं ठरलं